नमस्कार, मी डॉक्टर योगेश पतिंगे, असिस्टंट प्रोफेसर इन कॉमर्स, GS कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धा. आज आपण युनिट नंबर 2 मध्ये व्यावसायिक वित्त दुसरा पेपर BCom थर्ड इयर 6 सेमिस्टरच्या प्राथमिक बाजाराचे दोष याबद्दल चर्चा करणार आहोत. याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण प्राथमिक बाजाराचे स्वरूप आणि त्याचे जे फायदे होते त्याबद्दल चर्चा केली. जसं नाण्याला दोन बाजू असतात तेव्हा प्रत्येक चर्चेला आपण दोन्ही अँगलमधून पाहायला हरकत नाही. अगोदरच्या ह्याच्यात आपण त्याचे फायदे पाहिले, आता आपण त्याचे दोष पाहू. आणि दोष पाहण्यामागचा एक उद्देश असा असतो की त्या दोषांबद्दल जेव्हा चर्चा केली जाते त्यातून सोल्युशन्स काढले जातात आणि दोष जेवढे कमी होऊन त्याचे फायदे जेवढे जास्त होतील तर ते एक गुंतवणूकदाराच्या हिताचं आहे जर आपण प्राथमिक बाजाराची चर्चा करतो आहोत तर, आणि ते त्या कंपनीचे हिताचं आहे की जिला प्राथमिक बाजारामधून भांडवल गोळा करायचं आहे. तर प्राथमिक बाजाराच्या दोषमधला जो पहिला जो मुद्दा आपण पाहतोय तो आहे कमी संधी. तसं पाहिलं तर आता हा तसा दोष राहिलेला नाही आहे, कारण हे सगळं काही ऑनलाईन झालेलं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून म्हणा, नवीन नवीन ॲप्सच्या माध्यमातून म्हणा, ब्रोकरच्या ॲप्स जर तुम्ही पाहिले, जर तुमचं स्वतःचं डीमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट असेल तर तुम्ही विदिन इन्स्टॉलेशन नंतर लगेच तुम्ही ट्रान्झॅक्शन करू शकता. एवढं सोपं त्यामध्ये आहे. जे विकत घ्या, पैसे पे करा, संपलं. तुमच्या स्टॉक तुमच्या डीमॅट अकाउंटला येऊन जातील, ट्रेडिंग अकाउंटमध्ये तुमचे पैसे राहतील. म्हणजे एवढं सोपं त्यामध्ये आहे. निश्चितच अभ्यास हा करावा लागतो की कुठला स्टॉक घ्यायचा, विकायचा, कधी घ्यायचा, केव्हा विकायचा, त्यासाठी तुमचा अभ्यास आवश्यक आहे. पण मग तो त्याला ऑर्डर कशी करायची, ॲप्लिकेशन कसं वापरायचं, त्यासाठी फार जास्त अभ्यासाची गरज नाही, ते पाहिल्यावर दिसून येतं. म्हणून एक आपण म्हणू शकतो की कमी संधी जेव्हा आपण म्हणतो हा दोष, तसा हा दोष तेवढा राहिलेला नाहीये. पण निश्चितच यामध्ये आपल्याला असंही म्हणता येईल की एक प्राथमिक बाजाराचा एक जो इम्पॅक्ट आहे तो जनमानसावर एवढा आहे की जसं शेअर मार्केट आहे, यामध्ये पैशांचा भरोसा नाही आहे, गुंतवणुकीचा भरोसा नाही आहे. 100 रुपये तर उद्या त्याचे 0 रुपये व्हायला वेळ लागणार नाही. तर यामधून एक जे पेनिट्रेशन आपण म्हणतो पॉप्युलेशनमध्ये की जास्तीत जास्त गुंतवणूकदार आकर्षित झाले पाहिजे, ते आपल्याला पाहायला मिळत नाही. अजून सगळं काही टेक्निकल असल्यामुळे, शिक्षणाची गरज असल्यामुळे, ज्ञानाची गरज असल्यामुळे, अपडेटेड नॉलेजची गरज असल्यामुळे कमी संधी आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतात. कारण अजूनही एक इलिटरेट माणूस, अशिक्षित माणूस किंवा आपण त्याला म्हणू शकतो एक प्रकारे की ज्याला एक संगणकाचं ज्ञान नाही, ॲप्लिकेशनचं ज्ञान नाही, तर मग निश्चितच त्या व्यक्तीला यामध्ये समजायला वेळ लागेल आणि समजेपर्यंत त्याचं नुकसानही फार मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकते. तर या सर्व एक जे वातावरण तयार झालेलं आहे, या सर्व बाबींच्या माध्यमातून एक कमी संधी निर्माण होतात आणि एक कमी गुंतवणूकदार, लोकसंख्येच्या तुलनेत मी म्हणतोय तुम्हाला, गुंतवणूकदार जास्त आकर्षित झाले त्याची चर्चा आपण मागच्याच लेक्चरला केली आहे. पण त्याची तुलना जेव्हा तुम्ही पॉप्युलेशनशी कराल, त्याची तुलना तुम्ही जर प्रगत राष्ट्रांच्या पेनिट्रेशन सोबत कराल, पॉप्युलेशन पेनिट्रेशन सोबत, की किती जण हे पार्टिसिपेट करतात शेअर मार्केटमध्ये, तर आपलं प्रमाण हे नक्कीच त्यामध्ये कमी आहे. तर त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी जबाबदार आहेत. दुसरा जो दोष आहे तो अंश मिळविणे कठीण. अंश मिळविणे कठीण हे सेकंडरी मार्केटला अप्लाय होत नाही, हे प्राथमिक बाजाराला होतं. जसं मी इनिशियल पब्लिक ऑफरची तुमच्यासोबत चर्चा केली होती. इनिशियल पब्लिक ऑफरमध्ये जेव्हा कंपन्यांना स्टॉक विकायचे असतात तर त्यांना सेबी परवानगी देते सर्व नियमांची पडताळणी करून, आणि मग ते इनिशियल पब्लिक ऑफरच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये उतरतात, त्यातून भांडवल गोळा करतात. पण जेव्हा नवीन कंपनी इनिशियल पब्लिक ऑफरच्या माध्यमातून येते तेव्हा गुंतवणूकदार अगोदरच त्याकडे आकर्षित झालेले असतात, कारण तो स्टॉक तेव्हा बेस प्राईसला असतो. होऊ शकते त्यावर थोडी प्रीमियम प्राईस राहील, 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये त्या एका पर स्टॉकच्या मागे, पण ती बेस प्राईसच असते. कारण त्यानंतर मग जेव्हा तो स्टॉक हा सेकंडरी मार्केटमध्ये येतो त्यानंतर त्याची प्राईस वाढायला सुरुवात होते. म्हणजे आज जो स्टॉक तुम्हाला मे बी 10,000 रुपयाला दिसतो आहे, 5,000 रुपयाला दिसतो आहे, तो त्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये हा 100 किंवा 200 रुपयाला जो काही तेव्हा तो झालेला असेल, लिस्ट झालेला असेल, तो 100 किंवा 200 रुपयाला असतो. एक उदाहरण सांगतो आहे.
म्हणजे 100 आणि 200 रुपयाला असलेला स्टॉक तो आज जर आपण पाहतो की 10 वर्षानंतर जर 2,500 3,000वर असेल तर तो रिटर्न तुम्ही कॅल्क्युलेट करा किती ट्रमेंडस रिटर्न आहे. मग त्या काळी जर एखाद्याने 1,00,000 रुपये 10 लाख रुपयाची जर गुंतवणूक केली असेल आणि आजच्या त्या प्राइसला आपण जर तो स्टॉक पाहत असेल तर तो नक्कीच करोडपती झालेला व्यक्ती आहे काही न करता. पण मग ह्या सगळ्या गोष्टी ह्या प्रत्येक स्टॉकला अप्लाय होत नाही. जसं आपण अगोदर चर्चा केली की ती कंपनी तेवढी चांगली असली पाहिजे, ती वाढली पाहिजे, फ्युचर ग्रोथ त्या कंपनीला असली पाहिजे, बॅलन्स शीट ही क्लीन असली पाहिजे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वेल प्रॉपरली डिस्क्लोज्ड असलं पाहिजे, तेव्हा कुठे या सर्व गोष्टी घडतात. म्हणून मग इनिशियल पब्लिक ऑफरमध्ये शेअर स्टॉकची प्राईस कमी असते आणि गुंतवणूकदार अप्लाय करणारे हे त्या तुलनेमध्ये जास्त असतात, जास्त लॉट साईजमध्ये ते अप्लाय करतात. म्हणून मग अंश मिळविणे हा कठीण होतो. त्यामुळे आपण असं खूप सारे उदाहरणं पाहू शकतो की मी इनिशियल पब्लिक ऑफरला अप्लाय केलेला आहे पण मला मला स्टॉक मिळाला नाही. तर मग हे सर्व आपल्याला जी पाहायला मिळतात तर हे प्रायमरी मार्केटचा एक दोष आपल्याला आपण असं म्हणू शकतो. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो आहे जास्त किंमत. नक्कीच जेव्हा डिमांड वाढते किंमतही वाढते, कारण लिमिटेड स्टॉक्स वाढत असलेले गुंतवणूकदार, वाढत असलेला शब्द मी वापरतोय कारण गुंतवणूकदार येतच आहेत, जुने काही बाहेर पडत नाही आहेत. असतील की ते गुंतवणूक करत नसतील, वेळ घेत असतील, पण ते अजूनही त्यांच्याकडे स्वतःचं डीमॅट अकाउंट आहे, तर ती गुंतवणूकदाराचा जो नंबर आहे तो वाढतोच आहे. पण कंपन्या लिमिटेड आहेत, त्यांचे स्टॉक लिमिटेड आहेत, तर नक्कीच मग जेव्हा डिमांड वाढते आणि सप्लाय कमी आहे तर किंमत वाढते. आपल्याला अर्थशास्त्राचा नियम माहिती आहे, तर तोही एक तिसरा दोष आपल्याला पाहायला मिळतो. चौथा जो मुद्दा आहे तो आहे अनिश्चित परतावा. हे सत्य आहे, काळ्या दगडावरची रेष आहे की स्टॉक मार्केटमध्ये अजूनपर्यंत असं कोणी जन्मालाही आलेलं नाही आहे. या स्टॉक मार्केटमध्ये काम करत असलेल्यापैकी काही लोक असतात की जे त्या पद्धतीनं अभ्यास करून स्वतःचा फायदा करून घेतात. खूप सारी नावं आहेत. वॉरेन बुफेचं नाव तुम्ही ऐकलं असेल की स्टॉक मार्केटमधून पैसा गुंतवणूक करून तो माणूस इतका श्रीमंत झालेला आहे. पण त्यासाठी एक तुक्केबाजी काम येत नाही, त्यासाठी एक अभ्यास, एक पूर्णपणे रिसर्च टीम आणि त्यामध्ये मग अशा कंपन्या निवडल्या जातात की ज्यामध्ये फ्युचरमध्ये त्या ग्रो होऊ शकतात. कारण जी मॅच्युअर झालेली कंपनी असेल ती तुम्हाला असा किती परतावा देईल, पण जी कंपनी ग्रो होण्याच्या एक भविष्यामध्ये त्याला फार जास्त चान्स आहे, त्यामध्ये एक परतावा मिळण्याचे चान्सेसही जास्त राहतात. पण या सर्व वातावरणामध्ये सर्व काही अनिश्चित आहे. ज्या कंपनीला तुम्ही निवडलं, मे बी इन बिटवीन त्या कंपनीच्या बाबतीत काही चुकीचं घडलं, त्या कंपनीनं चुकीच्या पद्धतीनं कामकाज केलं, तर त्या कंपनीच्या स्टॉकची प्राईस कमी होऊ शकते. म्हणजे ज्या एक भावनेनं की ज्या यानं तुम्ही त्या एक अंदाजाने तुम्ही त्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली, पण त्या कंपनी इन बिटवीन त्या कंपनीचं कामकाज चुकीच्या पद्धतीमुळे झाल्यामुळे मग तुम्ही जी गुंतवणूक केली तीही तुम्हाला आता मिळत नाही आहे. तर अशा पद्धतीने एक अनिश्चित परताव्याचं वातावरण प्राथमिक बाजारामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हे सर्वांना माहिती असूनही जास्तीत जास्त गुंतवणूकदार इथे आकर्षित होतात, कारण हे त्यांना माहिती आहे दिस इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ दिस प्रायमरी मार्केट. पाचवा जो मुद्दा आहे तो आहे विश्वासाची कमतरता. हाही दोष तेवढ्या पद्धतीने आता राहिलेला नाही आहे, कारण सर्व काही कम्प्युटराईज झाल्यामुळे आणि सेबीचं अत्यंत चांगल्या पद्धतीने या क्षेत्राकडे लक्ष असल्यामुळे एक चांगल्या ब्रोकरकडे जर तुम्ही गुंतवणूक करीत असाल की जो पूर्ण भारतभर त्या ब्रोकरच्या शाखा आहेत, नावाजलेला आहे, तर नक्कीच एक विश्वासाची कमतरता हा जो दोष आपण इथे म्हणतो आहे तो दोष आपल्याला पाहायला मिळणार नाही. पण नक्कीच पैशाची गुंतवणूक जिथे केली जाते तिथे एक अविश्वासाचं वातावरण राहत असतो. मानवी स्वभाव आहे, ते तुम्हाला बँकेकडेही पाहायला मिळेल. कितीही मोठी बँक असेल पण बँकेबद्दल एखादी काही न्यूज आली तर एक अविश्वासाचं वातावरण तयार होतं. ते कुठल्याही सिक्युरिटी, कुठल्याही इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळतं. तर म्हणून एक विश्वासाची कमतरता हाही एक दोष आपल्याला प्राथमिक बाजारामध्ये पाहायला मिळतो. सहावा जो मुद्दा आहे तो आहे बाजारपेठेची कामगिरी. बाजारपेठेची कामगिरी याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन असा असला पाहिजे की जेव्हा देश वाढतो आहे
किंवा मग व्यवसाय वाढतो आहे, तो व्यवसाय ज्या सेक्टरमध्ये काम करतो आहे ते सेक्टर ग्रो होते आहे, इकॉनॉमी ग्रो होते आहे, मग एकंदरीतपणे बाजारपेठेची कामगिरी चांगल्या पद्धतीने होते आहे, तर त्या बाजारपेठेच्या कामगिरीवर प्राथमिक बाजाराची कामगिरी डिपेंड करते. कारण जेव्हा सगळ्या काही पॉझिटिव्ह न्यूज आल्या, पॉझिटिव्ह रिझल्ट्स आले, तर तुम्ही पाहू शकता की ती स्टॉक प्राइस वाढते, त्या कंपनीची स्टॉक प्राइस वाढते. म्हणून बाजारपेठेच्या कामगिरीवर प्राथमिक बाजाराची कामगिरी डिपेंड करते. तर तोही एक दोष आपण म्हणू शकतो. तर हे 6 दोष आपण या पहिल्या पेजला पाहतोय. पुढच्या पेजला जाऊया. 7वा जो मुद्दा येतो आहे देशाची आर्थिक स्थिती. जसं आपण बाजारपेठेच्या कामगिरीची चर्चा केली तशी देशाच्या आर्थिक स्थितीची आपल्याला पाहावं लागेल की देशाची आर्थिक स्थिती जर ढासळत असेल, जे नंबर्स आलेले आहेत, जो डेटा आलेला आहे, जे स्टॅटिस्टिक्स आलेलं आहे ते जर तेवढं चांगलं नसेल, बजेटमध्ये चांगल्या पद्धतीने काय म्हणू शकतो प्रोव्हिजन्स केलेले नसतील, किंवा ज्या क्षेत्रांकडे लक्ष द्यायचं आहे त्या क्षेत्रांवर व्यवस्थितपणे लक्ष दिलेलं नसेल, GDP त्या पद्धतीनं ग्रो करीत नसेल, तर मग देशाची आर्थिक स्थिती ती जर ढासळत असेल तर त्याचा संपूर्ण प्रभाव हा स्टॉक मार्केटवर, प्राथमिक बाजारावर पडतो. म्हणून प्राथमिक बाजार म्हणजे एक अलिप्त बाजार आहे आणि त्यावर कशाचाही प्रभाव पडत नाही, हे अत्यंत चुकीचं आहे. थोडीशी एका शब्दाची जरी काही चुकीची न्यूज आली तरी स्टॉक मार्केट हा पत्त्यासारखा कोसळतो, हे आपण नक्कीच पाहतो आणि वाचतो पण. 8वा जो दोष आहे तो तरलतेचा अभाव. तोही दोष तेवढा आता राहिलेला नाहीये. सुरुवातीच्या काळामध्ये तो होता, पण जेव्हा आता हे सर्व ऑनलाईन झालेलं आहे, तुम्ही कधीही स्टॉक मार्केटमध्ये स्वतःचा पैसा गुंतवू शकता आणि तिथून पैसा बाहेर काढू शकता. सेल अँड बायच्या ज्या डिसिजन्स असतात त्या गुंतवणूकदार स्वतः जेव्हा घेतो तेव्हा नक्कीच मग त्यामध्ये प्राइसमधले फ्लक्च्युएशन्स पाहतो. कधी होऊ शकते की तुमची इन्व्हेस्टमेंट ही अडकून राहील कारण तुम्हाला लॉस होतो आहे, तर मग त्या केसमध्ये तरलतेचा अभाव आपल्याला पाहायला मिळतो. पण आता असं काही राहिलेलं नाही. सगळं काही कम्प्युटराईज झाल्यामुळे ॲपच्या माध्यमातून, वेबसाईटच्या माध्यमातून आपल्याला तरलतेचा अभाव आहे असं आता काही पाहायला मिळत नाही. आणि शेवटचा जो दोष आहे तो आहे गुंतवणूकदारांचे नुकसान. गुंतवणूकदारांचे नुकसान हे काही कंपन्यांच्या माध्यमातून नक्कीच होऊ शकतं. इनसायडर ट्रेडिंग आहे, किंवा मग स्टॉक प्राइसचे भाव अत्यंत जास्त वाढवलेले राहू शकतात, अत्यंत कमी पाडलेले भाव राहू शकतात, तर त्यामध्ये गुंतवणूकदारांचं नुकसान हे होऊ शकतं. शक्यता ते होत नाही कारण सेबीचं त्यामध्ये लक्ष राहतं, पण हजारो कंपन्या असल्यामुळे कदाचित एखादी कंपनी दुर्लक्षित राहू शकते आणि त्यामध्ये त्या बाबी घडू शकतात. नुकसान झाल्यानंतर कदाचित सेबीचं लक्ष त्या कंपन्यांकडे जाऊ शकतं. तर हाही एक दोष आपल्याला इथे पाहायला मिळतो. तर हे 9 दोष होते की जे प्राथमिक बाजारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पण यामधले खूप काही दोष कमी झालेले आहेत, नष्ट झालेले आहेत, नाहीसे झालेले आहेत, आणि खूप साऱ्या दोषांची परिणामकता जी आहे, आपण इफेक्टिव्हिटी जी आपण म्हणू शकतो ती कमी झाली आहे. कारण एक सेबीचं अत्यंत चांगल्या पद्धतीनं स्टॉक मार्केटकडे, कॅपिटल मार्केटकडे असलेलं लक्ष घालून दिलेले अत्यंत कडक नियम, त्या कडक नियमांची अंमलबजावणी होते आहे की नाही ते त्याचा एक कन्सिस्टंट रिव्ह्यू, त्यानंतर कम्प्युटराइज्ड एन्व्हायरमेंट, अप्लिकेशन्स, ब्रोकर्सवर असलेलं अत्यंत बारीक लक्ष, तर हे दोष आता निदान कमी झाले आपल्याला पाहायला मिळतात. तर हे काही दोष होते जे आपण या चर्चेत घेतलेले आहेत, प्राथमिक बाजाराचे दोष. मला अपेक्षा आहे की तुम्हाला हे मुद्दे समजले असतील. पुढच्या लेक्चरला आपण यातील पुढच्या मुद्द्याला सुरुवात करूया. धन्यवाद.